पेपर चांगला नाही गेला. नाही गेला पण का बर राहून गेला का पेपर लिहायचा. हा पेपर रही गेलो का लेखा कत रहिलो. हा कत रहिलो पेपर रही गेलो. पेपर कसा गेला. चांगलं गेलं. कोणत्या कॉलेजचा विद्यार्थी. सानखुर्द. चांगला गेला म्हणजे पूर्ण पेपर लिहिला की अर्धच राहून गेलं. अर्ध लिहिलं वगैरे. नाही पूर्ण लिहिलं. पूर्ण लिहिला. हां. कॉप्या वगैरे चालल्यात का मध्ये. नाही. हा नाही. खरं सांगा चालले का नाही. नाही. नाही चालले. हो. 100%. हो. बरोबर ठीक आहे. बेस्ट ऑफ लक पुढच्या पेपरासाठी. 12वीची बोर्ड परीक्षा एक्झाम सुरू झालेली आहे. तर मित्रांनो मी आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील जनार्दन महाराज शैक्षणिक संकुल या कॉलेजमध्ये मी आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जनार्दन महाराज शैक्षणिक संकुल या कॉलेजमध्ये मी आहे. तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज 12वीच्या पेपरविषयी कॉलेजमध्ये काय चाललं आहे. काय म्हणतोय मित्रांनो 12वीच्या पेपरविषयी कॉलेजमध्ये काय चाललं आहे आणि विद्यार्थी व पालकांची प्रतिक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न नक्कीच करायला. तर मित्रांनो सर्वप्रथम नमस्कार, मी गोविंद पावरा. तर अद्याप तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं, त्या नावाला एकदा दाबा आणि तुमच्या भाऊशी जुडा. तर मित्रांनो चला सुरुवात करूयात. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पाहू शकतात पहिले पहा कॉलेज या ठिकाणी तुम्ही नाव पाहू शकतात. नंतर बैठक क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी सर्व मजल्या कोणत्या मजल्यावरती किती विद्यार्थी बसतील किंवा हे सर्व बैठक क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर नंतर ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी तुम्ही पाहू शकतात. विद्यार्थी किती आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर वर्ग उघडताना शिक्षक तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. वर्ग उघडताना टायमावर जे आपण म्हणतो की मित्रांनो एखाद्या ठिकाणी कॉलेज असेल त्या ठिकाणी एक्झाम असेल तर त्या ठिकाणी जे रूम आहेत वर्ग आहेत ते म्हणजे वेळेच्या अगोदरच उघडले जातात. परंतु या ठिकाणी तसं आपल्याला पाहायला दिसत नाहीत. तर वेळेवरच आपल्याला या ठिकाणी वर्ग उघडताना पाहायला भेटत आहेत. तर मित्रांनो वर्गात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची चेकिंग तपासणी होत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. मॅडम सर आणि इतर कर्मचारी या ठिकाणी विद्यार्थ्याची चेकिंग करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात. चांगली माहिती म्हणजे मित्रांनो एक चांगली माहिती म्हणजे मला या ठिकाणी हे सांगायला उत्सुक आहेत की मोबाईल वगैरे विद्यार्थ्यांच्याकडे असेल मोबाईल वगैरे तर तो मोबाईल विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन जायला नको अशी सूचना या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सर देताना दिसत आहेत. मोबाईल असेल तर जमा करून द्या, सापडल्यावर पुन्हा होतो बरं का. तर मित्रांनो आता विद्यार्थी वर्गात शिरत आहेत म्हणजे विद्यार्थी वर्गात जात आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. बैठक क्रमांकावर जाऊन बसत आहेत विद्यार्थी हेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर मित्रांनो आता टाईम झालेला आहे. तर आपले पोलीस ग्राउंडमध्ये हालचाली करताना आणि इतर लोकांना ग्राउंडच्या बाहेर जाण्याची विनंती करीत आहेत. तर मित्रांनो आता पूर्ण ग्राउंड खाली पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो आता गेट लावताना बंद करताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात गर्दी झालेली आहे. तर 12वीचा पेपर सुटलेला आहे जो की आज इंग्रजीचा पेपर होता इंग्लिशचा. तर आता विद्यार्थ्यांची सुट्टी झालेली आहे. तर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. तर कसा गेला पेपर. पेपर थोडा चांगला गेला हो. काही कॉपी तर चालली नाही थोडी. असं आहे का. पेपर कसा गेला. मस्त गेला. मस्त गेला. निवांत का हो. फुल लिहिला. माझ्याकडे तर बिलकुल कॉपी चालली नाही. मला जे आलं ते लिहिलं. नक्कीच 100%. कमीत कमी किती 30-32 मार्क पडेल. प्रॅक्टिकल वगैरे मी पास आहे भाऊ. 45-40% पडले. मी खुश. आयुष्यात मी आता काय जर पास झाला तर डिप्लोमा करेल नाहीतर शेती करेल. मी खुश. पेपर कसा गेला. पेपर एकदम मस्त गेला. पेपर देण्या म्हणजे पेपर होता त्याच्या अगोदर कालावधीमध्ये काय वाटत होतं. फक्त म्हणजे एक पहिले दिवसासाठी. मला थोडी भीतीशी वाटत होती पहिले पेपर द्यायच्या पहिले. मग पेपर दिला काही थोडंफार भेटलं ते लिहिलं. याच्यामध्ये जेवढे पडणार त्याच्यामध्ये आता खुश होऊन जाणार. नाही का मी बोलू का. मी म्हणजे पहिले मला घरी काही नाही वाटायचं पण इकडे जेव्हा आलं तर थोडं हार्टबीट वाढून गेली होती की काय होणार. बट मी नाही काही डोक्यावर तेवढं प्रेशर नाही घेतला. कारण की प्रेशर घेतल्याने काही तिकडे हे होऊन जाणं तसं नाही. आम्ही फक्त 2 मस्त दिवस free अभ्यास मध्ये. केला. मी रात्री फक्त 15 मिनिटं व्हिडिओ बघितला होता. असं आणि आता जाऊन पेपर दिला. म्हणजे कॉलेज नाही केला. केलं कॉलेज. पास होऊन तर जाणार ना या पेपर. पास होऊन जाणार. पास होऊन जाणार. नक्की 100%. पास होऊन जाणार. बघा, हा व्हिडिओ- 40% पास. हा व्हिडिओ YouTube वरती जाणार आहे. जर तुम्ही नापास झाला तर हा. पेपर कसा गेला. थोडंफार लिहिलंय ना. कोणत्या कॉलेजचा आहे तू. आश्रम शाळा सोनखुर्द. आश्रम शाळा सोनखुर्द याच आहे. तर मग पूर्ण पेपर लिहिला का. नाही बाकी राहून गेलं.
बाकी राहून गेला नाही थोडा बाकी आहे थोडा लिहिला म्हणजे तुला वाटतं की कोणते प्रश्न सुटून गेले असेल असं सांगू का पेपर 12वीचेच ना हो 12 पेपर कसा गेला चांगला गेला ना भाऊ चांगला गेला फुल लिहिला का पूर्ण आमचे म्हणजे 50 मार्काचा झालेला आहे पासिंग कोर्सला लिहिलेलं आहे कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी याच कॉलेजचे का ठीक आहे ठीक आहे पेपर कसा गेला चांगला गेला चांगला गेला म्हणजे पूर्ण पूर्ण लिहिला का बाकी किती राहून गेला थोडं बाकी राहून गेलं थोडं म्हणजे अंदाजाने किती असेल चौथा पाचवा प्रश्न सुटून गेले तर मग पास होऊन जाणार ना पण हां नक्की पास होईल नक्की. कोणत्या कॉलेजचे एसी टाका एस टाका ठीक आहे चालेल पेपर कसा गेला चांगलं गेलं कोणत्या कॉलेजचा विद्यार्थी सोनकृत सांखुर्द चांगला गेला म्हणजे पूर्ण पेपर लिहिला की अर्धच राहून गेलं अर्ध लिहिलं वगैरे नाही पूर्ण लिहिलं पूर्ण लिहिला कॉप्या वगैरे चालल्यात का मध्ये नाही हा नाही खरं सांगा चालले का नाही 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 चालले 100% हो बरोबर ठीक आहे बेस्ट ऑफ लक पुढच्या पेपरासाठी तर मित्रांनो पहिल्यासारखं नाही राहिलं वेळेवर वर्ग खोल्या उघडल्या जातात चेकिंग करून विद्यार्थ्यांना आत सोडतायत कॉपी नाही चालली असं विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तर मित्रांनो बाकीच्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगला गेला तर बाकीच्या विद्यार्थ्यांचा पेपरमधील काही प्रश्नांची उत्तरे लिहायला राहून गेलेत असं विद्यार्थीही या व्हिडिओमध्ये सांगत आहेत तर मित्रांनो खरंच आभार व्यक्त करतो मी या परीक्षा केंद्राची कारण चेकिंग करून विद्यार्थ्यांना आत जाऊ देतात वेळेवर वर्ग खोल्या उघडतात तर आपण मानून चालूयात की मित्रांनो कॉपी मुक्त केंद्र असं आपण या केंद्राला मानू शकतो तर मित्रांनो आतापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केला नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं त्या नावाला एकदा दाबा आणि माझ्या यूट्यूब चॅनलशी जुळा तर मित्रांनो या व्हिडिओला अधिक शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे